नमस्कार, मी रेणुका. तुम्ही बघताय आपलं नाशिक, आपला देश, आपलं राज्य या विशेष बातमीपत्रात स्वागत. देशभरातील सविस्तर बातम्या आपण बघणारच आहोत, पण प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. पुण्यात विद्यार्थिनीवर अत्याचार, शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल. बीडमध्ये मुस्लिम तांबोळी कुटुंबांकडून वारकऱ्यांसाठी महापंगत, 21 वर्षांची परंपरा कायम. शेतीपंपाच्या वीज बिल माफीवरून राजू शेट्टींचा सरकारवर घणाघात, 48,000 कोटींचा आकडा बोगस. शिक्षक बदलीच्या मागणीसाठी गावकऱ्यांचं उपोषण, शैक्षणिक गुणवत्ता घसरल्याचा आरोप. वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर पत्नीच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस. आता पाहुयात बातम्या सविस्तरपणे. पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रोबोटिक्स विषय शिकवणाऱ्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरिफ सय्यद असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणामुळे पालकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय. पुण्यातील आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आरोपी आरिफ सय्यद हा संबंधित विद्यार्थिनीला ऑनलाईन पद्धतीने रोबोटिक्सचे शिक्षण देत होता. लहानपणापासून ओळख असल्याचा फायदा घेत त्याने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराची माहिती पीडित मुलीने आपल्या कुटुंबियांना दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारचे कृत्य केले आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत. एक 14 वर्षाची मुलगी जी 9वीला आहे, ती रोबोटिक्सचं शिक्षण घेण्यासाठी आरिफ सय्यद नावाच्या एका शिक्षकाच्या घरी जात होती. ॲक्च्युली तो शिक्षक जो आहे तो अगदी लहानपणापासून म्हणजे ज्युनियर सिनियर KG पासून तिचा शिक्षक आहे. बऱ्याचदा ती मुलगी त्या शिक्षकांच्या घरी सुद्धा मुक्कामी थांबलेली होती. तिचा थोडासा विश्वास चांगला संपादन केलेला होता आणि 2-3 आठवड्याच्या पूर्वी त्या मुलीचा थोडंसं लैंगिक छळ करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्याबद्दल तिनं घरी 1-2 दिवस काही सांगितलं नाही आणि तिनं तिच्या बहिणीला याच्याबाबतची माहिती दिली. त्यामुळं त्या बहिणीने लगेच पोलिसांना कळवलं. पोलिसांनी खात्री केली आणि पोलिसांची जेव्हा खात्री पटली तेव्हा लगेच त्यांनी पोलीस कंप्लेंट या आरिफ सय्यद याच्या विरोधात दिली. FIR दाखल केलेला आहे. कालच या शिक्षकाला आम्ही अटक पण केलेली आहे. आज कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेलं होतं. 17 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी मिळालेली. दरम्यान या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. बीड जिल्ह्यातील कडा येथे सामाजिक ऐक्य आणि सर्व धर्म समभावाचं एक सुंदर उदाहरण पाहायला मिळालं. संत मदन महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना मुस्लिम तांबोळी कुटुंबाच्या वतीने वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची महापंगत आयोजित करण्यात आली. विशेष म्हणजे तब्बल 21 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली ही परंपरा आजही श्रद्धा आणि उत्साहाने जपली जात आहे. कडा येथील संत मदन महाराजांची पालखी काल मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे रवाना झाली. पालखी शहरात दाखल होताच व्यापारी बांधव आणि मुस्लिम समाजातील तांबोळी कुटुंबाने दिंडीचं जंगी स्वागत केलं. रमजान तांबोळी यांच्या पुढाकारातून वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची पहिली महापंगत आयोजित करण्यात आली. गेल्या 21 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या सेवेमुळे वारकरी संप्रदायातही तांबोळी कुटुंबाबद्दल विशेष आपुलकी आणि आदर व्यक्त केला जातो. यावेळी पालखी सोहळ्याचे प्रमुख महंत बबन महाराज बहिरवाल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राज्यात भरपूर पाऊस पडावा आणि शेतकरी सुखी व्हावा, सर्वत्र सुख समृद्धी नांदावी अशी विठ्ठलचरणी प्रार्थना करण्यात आली. आपली दिंडी कडा ते क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी जाते आणि पहिलाच असणारा जो नाश्ता असतो, नाश्त्याची पंगत असते आणि वाटं लावण्यासाठी पूर्ण गाव असणारा हजर असतो आणि त्या सगळ्या गावाला किंवा आलेल्या सगळ्या वारकऱ्याला ज्यांची पंगत असते ते आमचे अलंकार
अल्ताफ भाई, रमजान भाई, रमजान भाई, बबलू भाई, बबलू भाई, अल्ताफ भाई, अल्ताफ भाई आणि या असणारे मार्केट कमिटीचे सभापती रमजानजी तांबोळी हे असणारे अतिशय प्रेमानं या सगळ्या वारकऱ्याला उत्कृष्ट अशा प्रकारचा नाश्ता देतात आणि सगळ्याचं स्वागत करतात. यातून या कडा शहरामध्ये असलेलं जे आपण ऐक्य म्हणतो, हिंदू इस्लाम ऐक्य, याचं असणारं दर्शन नक्कीच या असलेल्या ठिकाणी होतं आणि सगळे एका ठिकाणी येऊन अतिशय गुण्या गोविंदानं त्यांच्या नाश्त्याला हजर राहतात आणि सगळे वारकरी त्यांना अशा प्रकारचा आशीर्वाद देतात. ही परंपरा 21 वर्षापासून चालू आहे आणि पुढेही असणारी अशी चालू राहणार आहे. एकूणच धर्म, जात आणि पंथ या पलीकडे जाऊन माणुसकी आणि सेवाभाव जपणारी ही परंपरा सामाजिक सलोखा आणि सर्व धर्म समभावाचा प्रेरणादायी संदेश देत आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. शेतीपंपांच्या 48,000 कोटींच्या वीज बिल माफीवरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर घणाघाती आरोप केले आहेत. ही आकडेवारी पूर्णपणे बोगस असून शेतकऱ्यांच्या नावे मोठा घोटाळा करण्याचा हा डाव असल्याचा दावा त्यांनी केलाय. इतर क्षेत्रातील वीज चोरीचा भार शेतकऱ्यांच्या माथी मारला जात असून 18% चक्रवाढ व्याजामुळे हा आकडा 48,000 कोटींवर फुगवण्यात आला आहे, असंही ते म्हणाले. महाराष्ट्रातल्या कृषी वीज पंपांची 48,000 कोटीची थकबाकी असल्याचा नवा शोध देवाभाऊंनी लावलेला आहे. हा एक मोठा घोटाळा आहे. याचं कारण गेली अनेक वर्ष महाराष्ट्राचं ऊर्जा खातं आणि त्या ऊर्जा खात्याच्या अंतर्गत येणारे महापारेषण असेल, महाजनको असेल, महानिर्मिती असेल, त्या सगळ्या कंपन्या त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना दिसत आहेत. आणि ही जी थकबाकी आहे, ही थकबाकी म्हणजे इतर क्षेत्रामध्ये जी काही विजेची चोरी होते त्या वीज चोरीचा हिशेब लागत नाही, शेतकऱ्याच्या नावावर टाका, अशा पद्धतीचा हा सगळा हिशोब आहे. कारण शेतकऱ्याला हॉर्स पॉवरवर म्हणजे अंदाजानं वीज दिली जाते. म्हणजे जे इतर वापरत नाहीत ती उरलेली सगळी वीज शेतकऱ्याच्या नावावर टाकायची, चोऱ्या सगळ्या शेतकऱ्यांच्या नावावर खपवायच्या आणि शेतकऱ्यांनी एवढी एवढी वीज वापरली असं रेकॉर्ड तयार करायचं, असं गेली अनेक वर्ष चालू आहे. देवाभाऊ जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, ऊर्जा खातं त्याही वेळा त्यांच्याकडेच होतं. मी एकदा त्यांना भेटलेलो होतो आणि त्यांना विनंती केली की आमचे शेतकऱ्यांची काही थोडीफार त्यावेळी दुष्काळ सदृश परिस्थिती होती, थोड्याफार थकबाकी राहिल्या आहेत, विशेषतः मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या. कारण पश्चिम महाराष्ट्रातल्या लिफ्ट योजना असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातला बागायतदार शेतकरी असेल किंवा उत्तर महाराष्ट्रातला नाशिक नगरचा शेतकरी असेल, त्यांना नियमित वीज बिल भरावंच लागतं. पण बाकीचे जे थकबाकीदार आहेत त्यांना एकदा काहीतरी योजना आणा सवलतीच्या दरामध्ये. यापूर्वीच्या सरकारने ज्या पद्धतीनं वीज बिल संपून टाकलेली होती तशी एक योजना आणायची विनंती करायला मी गेलेलो होतो. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मंगळूर नवघरे येथे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांवर अकार्यक्षमता आणि कामचुकारपणाचे आरोप करत गावकऱ्यांनी उपोषणाचं हत्यार उपसले. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असल्याचा आरोप करत संबंधित शिक्षकांची तातडीने बदली करण्याची मागणी या गावकऱ्यांनी केली आहे. मंगळूर नवघरे येथे 12वी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असून येथे कार्यरत काही शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. शाळेतील शैक्षणिक दर्जा घसरत असल्याने अनेक पालक आपल्या पाल्यांना इतर शाळांमध्ये प्रवेश देत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. या संदर्भात शिक्षण विभागाने वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे संबंधित 5 शिक्षकांची तातडीने बदली करून त्यांच्या जागी कार्यक्षम आणि उपक्रमशील शिक्षकांची नियुक्ती करावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी गावातच बेमुदत उपोषण सुरू केलंय. आमच्या एवढ्याच मागण्या आहेत की आम्हाला हे जे कामचुकार शिक्षक हे इथून घालवण्यात यावे, इथे नवीन चांगले शिक्षक, उपक्रमशील शिक्षक आणावे, एवढीच आमची मागणी आहे. या मागणीने पूर्ण न झाल्यास आम्ही आता सध्याच आमरण उपोषणासाठी बसलेलोच आहे.
जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीये. या प्रकरणी शिक्षण विभागाकडूनही परिस्थितीचा आढावा घेतला जात असून संबंधित तक्रारींची पडताळणी करून योग्य निर्णय घेतला जाईल असं शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलंय. गावकरी त्यांच्यासोबत आम्ही पण आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याचं शैक्षणिक सगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व विकसित करणं आपणा सर्वांची जबाबदारी आहे. जेवढी गावकऱ्यांना शाळेविषयी तळमळ आहे तेवढीच तळमळ प्रशासनाला देखील आहे. आणि या प्रक्रियेमध्ये ज्या शिक्षकांवर गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे किंवा ज्यांच्या कामाविषयी त्यांनी नाराजी केलेली आहे त्यांची ऑलरेडी चौकशी सुरू आहे. चौकशीच्या अहवालानुसार त्यांना ते ज्या प्रकारचे त्यांचे दोष सिद्ध होतील त्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल. दरम्यान विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं असून प्रशासन यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर पत्नीच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशयातून पतीने तिची हत्या केल्याचा आरोप असून आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली आहे. वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर पत्नीच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. वादानंतर आरोपीने लोखंडी रॉडने पत्नीवर हल्ला केला. त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. मृतदेह कारमध्ये ठेवून तो अनेक तास फिरत राहिला. प्राथमिक चौकशीमध्ये असं लक्षात आलं की ते नागपूरहून निघाले होते. गाडीमध्ये सलमान, त्याची पत्नी व 3 लहान मुलं असे 5 जण प्रवास करत असताना गाडीमध्ये झालेल्या काही किरकोळ वादाचं रूपांतर मोठ्या वादात होऊन यातील सलमान याने पत्नीच्या डोक्यात कोणत्या तरी कठीण वस्तूने प्रहार करून व नंतर गळा आवळून तिचा खून केल्याचं निष्पन्न होत आहे. प्राथमिकदृष्ट्या असं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर तो स्वतः गाडीसह पोलीस स्टेशनला येऊन त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. अखेर आरोपी स्वतः कारंजा शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पावसाच्या पाण्याची गळती झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे मंदिरातील संवर्धनाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून चौकशीची मागणी करण्यात येत आहे. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात पावसाच्या पाण्याची गळती झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या घटनेनंतर भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होते. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत मंदिराचे संवर्धन सुरू आहे. मात्र या कामाच्या गुणवत्तेवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहे. मंदिराच्या मूळ दगडी रचनेलाही धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आलाय. गेल्या 8 दिवसात जो पाऊस पडला त्या पावसामुळे अंबाबाई मंदिरात बऱ्याच ठिकाणी गळती लागली. त्याची माहिती घेतली असता पुरातत्व खातं इथं काम करते आणि वरचं छत उकरलेलं असल्यामुळे ही गळती झाली असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. पण हे काम करत असताना योग्य ती काळजी या पुरातत्व विभागाकडून घेण्यात आलेली नाही आहे. हे फक्त निमित्त जरी असलं तरी अशा बऱ्याच ठिकाणी जे काम चालू आहे संवर्धनाचं त्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने केल्या जात नाहीत. यासाठी पुरातत्व विभागच जबाबदार आहे. त्यांच्याकडे तज्ञ अधिकारी नाहीत किंवा जे अधिकारी आहेत ते या कामावर पाहणी करण्यासाठी येत नाहीत, या कामासाठी वेळ देत नाहीत. जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा त्यांचे जे कामगार आहेत हे सुद्धा यातले काही तज्ज्ञ नाहीत. या प्रामुख्यानं जर बघितलं तर मंदिरावर प्रत्येक दगडावर बारीक नक्षीकाम आहे, वेगवेगळ्या लहान सण मोठ्या मूर्ती आहेत. ते ग्राइंडरनं कापण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. म्हणजे मूळ मंदिराचा जो ढाचा आहे त्यालाच कुठेतरी बाधा आणण्याचं काम या पुरातत्व विभागाकडून होतंय आणि याच्यासाठी आम्ही आक्षेप घेतलेला आहे. लवकरच आम्ही याबद्दल पालकमंत्री आणि माननीय कलेक्टर साहेब यांच्या या गोष्टी निदर्शनास आणून या योग्य ती जबाबदारी व्यक्तीला हे देऊन हे काम पूर्णत्वाकडून चांगल्या पद्धतीने व्हावं हीच आमची अंबाबाई भक्त म्हणून अपेक्षा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाच्या स्पष्टीकरणाकडे आता भाविकांचे लक्ष लागले. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. बातम्यांचा ओघ असा सुरू राहील. मात्र आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपलं नाशिक. तुंबलेल्या गटारी तरी प्रशासनाची शिरजोरी.
दुर्गंधीत जगणाऱ्या तुमच्या नरक यातनांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. खड्डेमय रस्ते आणि सुस्त प्रशासन, तुमच्या दबलेल्या संतापाचा आता आम्ही होतोय बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. पाण्यासाठी वणवण पण निर्ढावलेलं प्रशासन. तुमच्या या रोजच्या संतापाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. नळाला नाही पाणी पण प्रशासनाची रडगाणी. तुमच्या या तहानलेल्या प्रश्नांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. तुटलेली खेळणी, उद्याने भकास, चिमुकल्यांच्या आनंदासाठी प्रशासन उदास. बालमनाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. तुंबलेल्या गटारी तरी प्रशासनाची शिरजोरी. दुर्गंधीत जगणाऱ्या तुमच्या नरक यातनांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. खड्डेमय रस्ते आणि सुस्त प्रशासन, तुमच्या दबलेल्या संतापाचा आता आम्ही होतोय बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. पाण्यासाठी वणवण पण निर्ढावलेलं प्रशासन. तुमच्या या रोजच्या संतापाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. नळाला नाही पाणी पण प्रशासनाची रडगाणी. तुमच्या या तहानलेल्या प्रश्नांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. तुटलेली खेळणी, उद्याने भकास, चिमुकल्यांच्या आनंदासाठी प्रशासन उदास. बालमनाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. ब्रेक नंतर पुन्हा एकदा बातमीपत्रात स्वागत. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय. उभ्या डंपरला कारने मागून धडक दिल्याने 2 महिला आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईकडे जाणारी कार उभ्या डंपरला मागून धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला. या अपघातात 2 महिला आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी आहेत. जखमींवर लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताचा पुढील तपास सुरू केलाय. न्यूज डेस्क, आपला नाशिक. गोंदिया जिल्हा नक्षलमुक्तीकडे वाटचाल करत असल्याचं चित्र दिसत आहे. 2025च्या अखेरीस 13 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू झाली असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. गोंदिया जिल्ह्यात नक्षलमुक्तीकडे सकारात्मक वाटचाल सुरू आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 मध्ये 13 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे. शासनाच्या नियमानुसार त्यांना प्रशिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 2025च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. जवळपास 13 नक्षलवाद्यांनी या काळात आत्मसमर्पण केले होते आणि त्यांच्या आत्मसमर्पणानंतर मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातसुद्धा जे MMC झोनचे जे इतर नक्षलवादी होते त्यांनी तिथे आत्मसमर्पण केलेले होते. आणि या 3 राज्यात झालेल्या मोठ्या आत्मसमर्पणानंतर या परिसरात कोणतेही नक्षल हालचाल सध्या तरी जाणवलेली नाही आहे किंवा काही नक्षल काडर जे आहेत ते ॲक्टिव्ह आहे अशी माहिती आलेली नाही आहे.
जेवढे नक्षल काडर आपल्या रेकॉर्डवरती होते आपल्या 3 राज्यांच्या, तेवढ्या सगळ्या काडर्सने तिथे सरेंडर केलेलं आहे. त्यामुळे सध्या कोणतेही ॲक्टिव्ह नक्षल या भागामध्ये नाही आहेत. सीमेलगतच्या भागात नक्षलवादी हालचाली कमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच आदिवासी समाजाने विकास योजनांचा लाभ घ्यावा आणि पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. अमरावती शहरात इंस्टाग्रामवरील वादातून एका 24 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात 4 आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी 3 अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अमरावतीतील राजेंद्र कॉलनी परिसरात 24 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यात मृत तरुणाचा हाताचाही पंजा छाटण्यात आल्याचे समोर आले. प्राथमिक तपासात इंस्टाग्राम चॅटिंगवरून आरोपी आणि मृतक यांच्यात वाद सुरू असल्याचे उघड झाले. तोडगा काढण्यासाठी झालेल्या भेटीतच हा वाद हाणामारी आणि हत्येत बदलला. स्टेशन फ्रेझरपुराच्या हद्दीमधली ही सकाळी 8:30च्या दरम्यानची घटना आहे. त्यामध्ये एकाचा हात सुरुवातीला कापल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. मग त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर तिथे त्याची डेथ झाली. या प्रकरणामध्ये आपण 4 आरोपी जे आहेत त्यांचा शोध आपण घेत आहे. 4 आरोपी यामध्ये आपण निष्पन्न केलेले आहेत. त्यामधले काही आरोपी जे आहेत ते मायनर आरोपी आहेत आणि हे प्रकरण जे आहे ते मुलीच्या प्रकरणामध्ये झालेलं एकंदरीत प्रायमरी पेशी आपल्याला माहिती मिळत आहे. या प्रकरणात 4 आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी 3 अल्पवयीन आहे. सीसीटीव्ही आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासा झालाय. तब्बल 6 लाख उमेदवारांचे भवितव्य ठरवणारी प्रश्नपत्रिका अवघ्या 8,000 रुपयात विकण्यात आल्याचं तपासात समोर आलं असून या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. त्यातील एका आरोपीसोबत दुसऱ्या आरोपीने आर्थिक व्यवहार करण्यात आले आहे. त्यात फक्त 8,000च नाही, त्यानंतर त्या व्यतिरिक्त त्यांना इतर देखील आमिष दाखवण्यात आले होते, जेणेकरून तुम्हाला प्लॉट घेऊन देण्यात येईल किंवा इतर प्रकारचे असे आमिष दाखवण्यात आले होते. हा पेपर एका बाबूलाल नावाचा आरोपीने नरेश कुमार याच्या ताब्यात दिला आणि त्याने नंतर मग तो गोपनीय पद्धतीने बाहेर काढला. त्यांनी ते शूजमधून बाहेर काढला. त्यातला DVR आपण जप्त केला आहे. तो DVR आपण पुढे तपासणी कामी पाठवू. त्यानंतर आपल्याला त्याबाबत निश्चित खात्री होईल. आतापर्यंत 12 आरोपींना आपण अटक करण्यात आली आहे आणि सध्या 2 आरोपी फरार आहेत. त्यातील मुख्य सूत्रधार हा विजेंद्र कुमार गुप्ता होता आणि त्याला मदतनीस करणारा म्हणजे पेपर याच्यातून बाहेर काढून देणारा मुख्य सूत्रधार सोनू कुमार किशनलाल हा होता. हे दोनही आरोपी सध्या फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. ते ज्या प्रेसमध्ये असे पेपर छपाईसाठी यायचे त्यातल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना असे आमिष दाखवायचे आणि त्यांच्याकडून पेपर बाहेर काढल्यावर मग तो मेन इतर एजंटमार्फत तो त्या राज्यात विकला जायचा. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील तारापूर गावात अस्वलाच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने अखेर या अस्वलाला सुखरूप पकडून अंबावरवा अभयारण्यात सोडलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील तारापूर गावात अस्वलाच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वनविभागाने गावात पिंजरा लावून मध आणि पिठाचे आमिष ठेवले. रेस्क्यू पथकाने अस्वलाला कोणतीही इजा न होता सुरक्षित पकडले. त्यानंतर त्याला अंबाभरवा अभयारण्यात मुक्त करण्यात आले. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र पादुकांचे पारंपरिक अभ्यंग स्नान काल पुणे जिल्ह्यातील नीरा नदीत संपन्न झाले. हरिनामाच्या गजरात हजारो भाविकांनी या सोहळ्याचा आनंद घेतला. वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र पादुकांचे अभ्यंग स्नान नीरा नदीत पार पडले. या सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. हरिनामाच्या गजरात आणि टाळ मृदुंगांच्या निनादात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम लोणंद येथे असणारे मार्गावर ठिकठिकाणी फुलांची उधळण करत भाविकांनी माऊलींचे उत्स्फूर्त स्वागत केले. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. यानंतर भेटूयात 12च्या बातमीपत्रात. पण त्याआधी पुन्हा एकदा नजर टाकूयात हेडलाईन्सवर.
पुण्यात विद्यार्थिनीवर अत्याचार, शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल. बीडमध्ये मुस्लिम तांबोळे कुटुंबांकडून वारकऱ्यांसाठी महापंगत, 21 वर्षांची परंपरा कायम. शेतीपंपाच्या वीज बिल माफीवरून राजू शेट्टींचा सरकारवर घणाघात, 48,000 कोटींचा आकडा बोगस. शिक्षक बदलीच्या मागणीसाठी गावकऱ्यांचं उपोषण, शैक्षणिक गुणवत्ता घसरल्याचा आरोप. वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर पत्नीच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस. सिस्टीम काय असते? सिस्टीम चांगली तर आपलं शहर चांगलं, सिस्टीम खराब तर आपल्या शहराची अवस्था खराब. शहराच्या विकासात जेव्हा जनतेचा आवाज दुर्लक्षित केला जातो तेव्हाच सिस्टीम खराब होते. प्रशासन निरंकुश होतं, भ्रष्ट प्रवृत्ती थैमान घालू लागतात, विकासाच्या वाटा बंद होऊ लागतात. हे खरोखर थांबवायचं असेल तर जनतेचा आवाज बुलंद झाला पाहिजे. हाच नाशिककरांचा आवाज नाशिक ढोल इतका बुलंद करण्यासाठी आम्ही येत आहोत. आपलं नाशिक, आपला आवाज.